राईट. चला, सो या ठिकाणी स्टॅबिलायझर मध्ये फर्स्ट वन आहे दॅट इज कॉल्ड प्रिझर्वेटिव्ह. सो फर्स्ट वन आहे दॅट इज कॉल्ड प्रिझर्वेटिव्ह. राईट. सेकंड क्लास ऑफ दिस टॅबलेट दॅट इज कॉल्ड अँटीऑक्सिडंट. सो दिस अँटीऑक्सिडंट ऑल्सो कम्स फ्रॉम दिस स्टॅबिलायझर. सो थर्ड या ठिकाणी आहे जो स्टॅबिलायझरचं काम करतो. सो दिस इज कॉल्ड इमल्सिफायर. राईट. जो या ठिकाणी द स्टेबल करतो इमल्शन. सो दॅट इज कॉल्ड स्टॅबिलायझर. सो थर्ड क्लास ऑफ दिस स्टॅबिलायझर, so that is called suspending agent. Yes, so suspending agent. Okay, चला, so let's begin with the new part. So इथपर्यंत आपण क्लासिफिकेशन बघतोय. कशाचं क्लासिफिकेशन बघतोय? तुमच्या एक्सिपियंटचं. एक्सिपियंट ऑन द बेसिस ऑफ द प्रॉपर्टीज. येस, एक्सिपियंट ऑन द बेसिस ऑफ द ओरिजिन, एक्सिपियंट ऑन द बेसिस ऑफ द युजेस. हे पॉईंट्स या ठिकाणी क्लिअर करा. प्रॉपर्टीचं पुढे आहे, अजून सध्या आपण दोनच क्लास बघतोय. सो त्यानुसार या ठिकाणी थर्ड क्लास ऑफ एक्सिपियंट, सो विच इज ऍप्लिकेबल फॉर द डोस ॲक्युरसी. सो असा कुठला क्लास आहे एक्सिपियंटचा जो डोस ॲक्युरसीवर काम करतो. राईट. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. सो डोस ॲक्युरसीसाठी पहिला क्लास आहे दॅट इज कॉल्ड डायल्युएंट. राईट. सो तुम्हाला माहित आहे व्हॉल्यूम और बल्क ऑफ द डोस हे कशाने दिला जातो. सो इट इज कम्स अंडर द डायल्युएंट. सो डायल्युएंटने हा तुमचा या ठिकाणी कन्सिडर केला जातो. सेकंड वन आहे दिस इज कॉल्ड बल्किंग एजंट. सो ऑलमोस्ट बोथ आर सेम, डायल्युएंट आणि बल्किंग एजंट. राईट. सो लक्षात ठेवा. सो डायल्युएंट, बल्किंग एजंट आणि थर्ड क्लास आहे त्यांनी दिलेला आहे दॅट इज कॉल्ड फिलर. यस, तिसरा क्लास आहे दॅट इज कॉल्ड फिलर. असे तीन क्लासचे या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे जे तुमच्या डोसवर काम करतील. फॉर एक्झाम्पल, सो तुम्ही कॅल्क्युलेट केलं, तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला डिझाईन करावा लागतो एखाद्या कंपाऊंडचा. सो एखादी टॅबलेट बनवायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की ॲज पर द डिप्लोमा कॅन्डिडेट फॉर्म्युला दिला जातो, ॲज पर द बी फॉर्म कॅन्डिडेट फॉर्म्युला दिला जातो. बट फॉर द MS देर इज नो फॉर्म्युला. तो यू हॅव टू डिझाईन द फॉर्म्युला. सो त्यांनी फक्त सांगतात प्रिपेअर द 50 टॅबलेट्स. सो अकॉर्डिंग टू यू हॅव टू डिझाईन द फॉर्म्युला. API किती पाहिजे, किती असतो, सो तुमचा डिसइंटिग्रंट किती असतो, तुमचा लुब्रिकंट, अँटीॲडरंट. सो तुमचं सगळं कॅल्क्युलेट करून इफ यू आर गेटिंग द व्हॅल्यू, सो दॅट इज कॉल्ड 455. सो वी डोंट हॅव द पंचेस और डाय कॅव्हिटी फॉर द 455. सो इट इज नॉट द ऑप्टिमम टूलिंग. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस 455 into so you have to calculate up to 500. सो कुणीतरी विचारते की सर हे कसं कॅल्क्युलेट करायचं. आता हे मी नाही शिकू शकत एवढ्या डिटेलमध्ये. सो या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तर रेंजेस दिले असतात टॅबलेटच्या चॅप्टरमध्ये. लॅकमोनमध्ये रेंजेस आहेत. प्रिझर्वेटिव्ह हे 1% to 5% रेंजमध्ये असतात. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द रेंजेस फ्रॉम द डोस किती बनवायचा आहे आणि टॅबलेट्स किती आहेत याच्यानुसार हे कॅल्क्युलेशन्स असतात. ओके, हे प्रॅक्टिकल अप्रोचेस आहेत, हे थेरॉटिकली समजत नाहीत. ओके, सो दिस इज ऑल्सो कम्स फ्रॉम द, हे सगळे अप्रोचेस कुठले आहेत, प्रॅक्टिकली बेस्ड अप्रोचेस आहेत. ओके, सो या ठिकाणी इथं दिसते तुम्हाला 45 mg काय टाकलं आपण सांगा मला. सो 45 mg वी हॅव ॲडेड द फिलर, बल्किंग एजंट और डायल्युएंट टू गेट द डोस ॲक्युरसी. सो ॲक्युरेट डोस मिळण्यासाठी हे आपण या ठिकाणी ॲड करतो. ओके, चला पुढे या. सो नेक्स्ट वन आहे या ठिकाणी जो या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रोसेस एड्स. राईट. सो व्हॉट इज दिस प्रोसेस एड म्हणजे काय की या ठिकाणी जे प्रोसेसवर काम करतात असे एक्सिपियंट. राईट. प्रोसेसवर काम करणारे एक्सिपियंट म्हणजे कोणते एक्सिपियंट. राईट. सो जे तुमचे इम्पॉर्टंटली काम करतात. द रेट ऑफ डिझोल्युशन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बाइंडर. राईट. सो सेकंड वन आहे द स्टिकिंग और या ठिकाणी पिकिंग डिपेंड आहे द कॉन्सन्ट्रेशन ऑफ लुब्रिकंट. राईट. सो त्यानुसार या ठिकाणी नेक्स्ट बाइंडिंग एजंट म्हणू शकता, लुब्रिकेटिंग एजंट म्हणू शकता. सो फ्लो प्रॉपर्टी डिपेंड ऑन दिस ग्लायडंट्स. सो ग्लायडंट्स पण या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. सो नेक्स्ट वन आहे दॅट इज कॉल्ड अँटी ॲडरंट. यस. सो पहिल्या प्रत्येकाचा पॉइंट्स या ठिकाणी वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे रोल या ठिकाणी वेगवेगळे आहेत. यस. सो दीज आर द एक्सिपियंट्स. जे एक्सिपियंट्स अशा पद्धतीने क्लासिफाय केले गेलेले आहेत. राईट. सो नेक्स्ट क्लास ऑफ द एक्सिपियंट सो विच इज ऍक्टिंग ऑन द ड्रग रिलीज. सो असे कोणते एक्सिपियंट आहेत जे ड्रग रिलीजवर काम करतात. चलो लिहून घ्या. एक्झाम्पल मध्ये फर्स्ट क्लास आहे दॅट इज कॉल्ड डिसइंटिग्रंट.
सो डिसइंटिग्रेटिंग एजंट तुम्ही इथे लिहू शकता. सेकंड क्लास आहे सुपर डिसइंटिग्रेटिंग एजंट, राईट. सो थर्ड क्लास जो या ठिकाणी ऍप्लिकेबल आहे दॅट इज कॉल्ड पेनिट्रेशन इन्हान्सर. येस, पेनिट्रेशन इन्हान्सर, राईट. सो त्याच्यानंतरचा पुढचा क्लास आहे फोर्थ क्लास, सो दॅट इज कॉल्ड कोटिंग एजंट. सो एवढे सगळे एक्सिपियंट आहेत जे एक्सिपियंट तुमचे या ठिकाणी क्लासिफाय केले गेलेले आहेत. सो एक्सिपियंट लक्षात घ्या. सो एक इम्पॉर्टंट इथं तुम्हाला अंडरस्टँडिंग करायची आहे ती म्हणजे काय. सो दिस इज व्हॉट इज दिस DMF. सांगा मला व्हॉट इज दिस DMF, कधी ऐकले तुम्ही. सो व्हॉट इज दिस DMF. दिस इज कॉल्ड ॲज अ राईट ड्रग मास्टर फाईल. सो दिस इज कम्स ऑन द डॉक्युमेंटेशन पार्ट. लक्षात घ्या. सो ड्रग मास्टर फाईलचे या ठिकाणी किती क्लास असतात कुणाला माहिती आहे याच्याबद्दल. यस, कॅन एनीवन. सो कुणीतरी सांगू शकतं व्हॉट इज दिस DMF ड्रग मास्टर फाईल अँड हाऊ मेनी क्लासेस आर देअर ऑफ दिस DMF. सो मेनी टाइम्स हे क्वेश्चन्स तुमच्या इंटरव्ह्यूसाठी पण असतात, पण हे क्वेश्चन्स तुमचे या ठिकाणी तुमच्या एक्झाममध्ये पण येतात, लक्षात ठेवा. सो इट इज द US FDA अप्रुव्हल, हा तुमचा कंपाऊंड आहे, लक्षात ठेवा. US FDA अप्रुव्हल ही फाईल आहे. सो DMF, सो जवळपास या DMFचे किती क्लास असतात. सो देर आर 4 टाइप्स. सो 4 प्रकारचे DMF असतात. सो DMF 1 टाईप, DMF 2 टाईप, DMF 3 टाईप, DMF 4 टाईप आणि रिसेंटली अप्रुव्हल एक आहे दॅट इज कॉल्ड DMF 5 टाईप्स. सो बट लक्षात ठेवा. सो या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. सो हे विचारलं जातं आणि हे FDA अप्रुव्हल ही तुमची आहे, US FDA अप्रुव्हल, राईट. सो लक्षात घ्या DMF. सो आपल्याला टाईप 1 मध्ये काय काय आपण टाकू शकतो. टाईप 1 मध्ये या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग असते. सो टाईप 1 मध्ये या ठिकाणी फॅसिलिटीज विच इज प्रोव्हाइडेड बाय द मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ऑपरेशनच्या प्रोसिजर्स असतात. सो पर्सनल डिटेल्स असतात या ठिकाणी, राईट. सो लक्षात घ्या DMF फाईल 1 मध्ये. सो DMF फाईल 2 मध्ये काय काय प्रेझेंट असतं, राईट. सो ड्रग सबस्टान्स, ओके, कोणता ड्रग सबस्टन्स आपण या ठिकाणी ऍड करतोय, राईट. सो DMF फाईल मध्ये या ठिकाणी अजून कोणतं कोणतं असतं, ड्रग सबस्टन्स आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी यूज केलेले मटेरियल्स. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू आर यस एक्सिपियंट हे याच्यामध्ये येत नाहीत, लक्षात घ्या. सो ड्रग सबस्टन्स म्हणजे कोणते पार्ट की तुमचे जनरली याच्यामध्ये असतात API. यस, API, ओके. सो लक्षात ठेवा इथंपर्यंत सगळ्यांनी पॉईंट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत. सो DMF 3 जे आहे सो या ठिकाणी ही कुणासाठी असते, पॅकेजिंग मटेरियलसाठी असते. एक्झाममध्ये रेग्युलेटरी अफेअर्सच्या अंडरमध्ये हे क्वेश्चन्स आलेले आहेत. यस, डोंट अंडर एस्टिमेट द DMF फाईल. मेनी टाइम्स हे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात. सो या ठिकाणी DMF फाईल 4 विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्सिपियंट. यस, हे कुणासाठी असते, एक्सिपियंटसाठी. आज पर द FDA. सो एक्सिपियंट, कलरंट, फ्लेवरिंग एजंट्स, सो प्रिपरेशनसाठी हे जे काही आलेले आहेत. सो दिस इज कम्स अंडर द सो फाईल सो टाईप नंबर 4. ओके. सो जे कॉन्फिडेन्शियल डिटेल्स असतात, इन्फॉर्मेशन असते, केमिस्ट्री असते, मॅन्युफॅक्चरिंग असते, हे सगळे या ठिकाणी या फाईलमध्ये स्टोअर केले जातात. ओके. सो कुठलाही प्रकारचा पॉईंट मिस आउट न होऊ देता. सो देर इज वन सेंटेन्स, जो सेंटेन्स या ठिकाणी दिला गेलेला आहे. सो रेग्युलेटरी डोसियर्समध्ये सो एक्सिपियंट्स ॲडेड इन द 4th टाईप ऑफ दिस DMF फाईल. एवढं मात्र आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपण हे सगळे पार्ट्स बाकीचे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. यस सर नो, इथंपर्यंत काही डाऊट आहे का. चलो. सो नेक्स्ट एक छोटंसं क्लासिफिकेशन आहे, थर्ड क्लासिफिकेशन ऑफ युअर इन्ग्रेडियंट एक्सिपियंट. सो ऑन द बेसिस ऑफ, यस, ऑन द बेसिस ऑफ, राईट. सो ऑन द बेसिस ऑफ या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता प्रॉपर्टी. सो या ठिकाणी लिहून घ्या कुठले प्रॉपर्टी आहेत हे, फिजिकल प्रॉपर्टी ॲज वेल ॲज केमिकल प्रॉपर्टी, राईट. सो याला काही डिटेलमध्ये घ्यायचं नाही आहे, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी देत आहोत. सो या ठिकाणी असे क्लासिफिकेशन आहे दॅट इज कॉल्ड अल्कोहोल बेस्ड क्लासिफिकेशन, ईस्टर बेस्ड क्लासिफिकेशन, इथर बेस्ड क्लासिफिकेशन, ग्लिसराइड बेस्ड क्लासिफिकेशन, वॅक्सेस बेस्ड क्लासिफिकेशन. पण याच्यावर कुठलेही क्वेश्चन्स नाही आहेत. सो इट इज नॉट अ इम्पॉर्टंट पार्ट. इथंपर्यंत आपण जे बघतोय
सो याच्यावर कुठलेही जास्त क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो चलो, सो गाईज इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. सो आपण सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट आणि ठीक आहे, आपण हे सगळे पार्ट्स क्लासिफिकेशनच्या अंडरमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. बट आता आपण जो काही पार्ट आपण स्टडी करणार आहोत या एक्सिपियंटच्या अंडरमध्ये, हे अकॉर्डिंग टू टॅबलेट जाणार आहोत. आपण समजून घ्या कुठल्या वेळी पुढे प्रोसीड करणार आहोत. अकॉर्डिंग टू टॅबलेट्स आपण सगळे पार्ट डिटेलमध्ये जाणार आहोत, एक एक पार्ट. बट हे पार्ट आपल्याला जसे लागतात, ज्या पद्धतीने लागतात त्याच पद्धतीने आपण प्रोसीड करणार आहोत. यस, सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट क्लास दॅट इज कॉल्ड डायल्युएंट. सो आता मी याला असं म्हणणार नाही की बल्क किंवा डोसमध्ये येणार आहेत, मी आता इंडिव्हिज्युअल घेत जाणार आहे. सो फर्स्ट क्लास जो दिलेला आहे, मेन क्लासिफिकेशन तुम्हाला माहित पाहिजे की दिस एक्सिपियंट कम्स अंडर विच ऑफ द फॅक्टर. हा डोस ॲक्युरेसीसाठी कामाला येतो. हे आता मी नाही सांगणार, मी क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सो आय विल गो थ्रू दिस डायल्युएंट, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस डायल्युएंट अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ डायल्युएंट जे आपण डायल्युएंट्स या ठिकाणी यूज करत असतो. सो लक्षात घ्या, सो डायल्युएंट म्हणजे काय, या ठिकाणी एक असा सबस्टन्स आहे. सो जो सबस्टन्स या ठिकाणी यूज केला जातो टू मेकअप द व्हॉल्यूम, राईट. सो टू गेट द बल्क, राईट. लक्षात घ्या, बल्कसाठी, व्हॉल्यूम मेकअपसाठी, टू गेट द डिझायर, टू गेट द ऑप्टिमम डोस. सो यासाठी आपण या ठिकाणी ऍड करत असतो, दॅट इज कॉल्ड डायल्युएंट, राईट. सो डायल्युएंट्स आर द फिलर्स टू मेकअप द रिक्वायर्ड बल्क, टू मेकअप द रिक्वायर्ड व्हॉल्यूम. सो वेन एव्हर वी आर गोइंग टू गेट द डोसेस फॉर्म, सो यासाठी हा आपण या ठिकाणी डायल्युएंट टाकत असतो. सो चलो, सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ डायल्युएंट्स. सो प्रॉपर्टीज ऑफ डायल्युएंट मध्ये लिहून घ्या. हे सगळ्यात हे काही कामाचे नाही आहेत. नॉन टॉक्सिक, नॉन इरिटंट, फिजिओलॉजिकली इनर्ट, फिजिकली अँड केमिकली स्टेबल. यस, सो नॉन टॉक्सिक, नॉन इरिटंट लिहू शकता, तुम्हाला वाटत असेल तर ऍड करून घ्या. फिजिकली अँड केमिकली, यस. सो स्टेबल पाहिजेत, राईट. सो फिजिकली आणि केमिकली स्टेबल्स. सो फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम, यस. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. सो दे आर इझिली अलाऊ टू गेट द कॉम्प्रेशन. सो कॉम्प्रेसेबल या ठिकाणी पाहिजेत. ओके, सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या, राईट. सो चलो, सो लेट्स बिगिन विथ द वन ऑन वन एक्झाम्पल. सो भरपूर एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे डायल्युएंटच्या अंडरमध्ये. फर्स्ट आणि बेसिक आणि व्हेरी मोस्ट एक्झाम्पल म्हणून यूज केलं जातं, दॅट इज कॉल्ड लॅक्टोज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डायल्युएंट कॉमन टॅबलेटसाठी. सो लॅक्टोज जो आहे या ठिकाणी, या लॅक्टोजचे 3 प्रकार आहेत. सो या ठिकाणी एक पहिला लॅक्टोज आहे, दॅट इज कॉल्ड हायड्रस लॅक्टोज. सेकंड प्रकार आहे, दॅट इज कॉल्ड अनहायड्रस लॅक्टोज, राईट. सो आणि थर्ड टाईप आहे, दॅट इज कॉल्ड स्प्रे ड्राईड लॅक्टोज. सो आपण तुम्ही बघू शकता की सर एवढ्या डीपमध्ये वाचावं लागतं. यस, इथपर्यंत डीपमध्ये रीड केल्याशिवाय तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट नाही करू शकत. जीपॅट 2021 मध्ये क्वेश्चन आहे मायलॅड रिॲक्शन, हे तुम्ही ऐकले असेल. सो मला सांगा, मायलॅड रिॲक्शन विथ व्हॉट, कोणत्या सोबत असते सांगा. सो मायलॅड रिॲक्शन ओनली विथ द हायड्रस लॅक्टोज, हे पण माहीत पाहिजे, राईट. सो तुम्हाला लॅक्टोज माहिती आहे पण तुम्हाला इथपर्यंत माहीत नाही आहे, सो तुम्ही आन्सर देऊ शकत नाही. कळते सगळ्यांना? ओके. सो हा झाला फर्स्ट एक्सिपियंट. एक्झाम्पल्स मध्ये लिहितोय आपण. सो सेकंड वन आहे एक्झाम्पल, सो दॅट इज कॉल्ड स्टार्च. स्टार्चचे जवळपास 4 प्रकार आहेत, 5 प्रकारचा स्टार्च आहे जो आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. पुढे येईलच, याच्या लगेच आपण तो घेणार आहोत, लक्षात घ्या. सो डायरेक्टली कंप्रेस्ड स्टार्च असतो, हायड्रोलायसिस स्टार्च आहे, मॉडिफाईड स्टार्च आहे, पुढे येईल आपण, राईट. सो नेक्स्ट वन आहे, दॅट इज कॉल्ड MCC, मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज. याचे पण 4 प्रकार आहेत. सो त्याच्यानंतर पुढचा जो आहे, सो दॅट इज कॉल्ड DCP, सो डाय कॅल्शियम फॉस्फेट्स. सो नेक्स्ट डायल्युएंट आहे, दॅट इज कॉल्ड कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. सो लिहून घ्या सगळे बीट्स, राईट. नेक्स्ट डायल्युएंट आहे, दॅट इज कॉल्ड मॅनिटॉल. नेक्स्ट डायल्युएंट आहे, दॅट इज कॉल्ड सॉर्बिटॉल. नेक्स्ट डायल्युएंट आहे, दॅट इज कॉल्ड सुक्रोज, राईट. सो नेक्स्ट सुक्रोज बेस्ड किंवा याला आपण असं म्हणू शकतो, राईट. सो शुगर बेस्ड डायल्युएंट मध्ये, राईट, शुगर बेस्ड डायल्युएंट मध्ये इथे लिहून घ्या, इथे राईट डाऊन करून घ्या. शुगर बेस्ड डायल्युएंट्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, मेनी जीपॅट मध्ये आहे 3 ते 5. या सगळ्याच पार्टला 5 स्टार देऊन ठेवा, कधीही क्वेश्चन येतो याच्यावरती, राईट. शुगर बेस्ड डायल्युएंट मध्ये एक आहे, दॅट इज कॉल्ड डायपॅक, एक आहे, दॅट इज कॉल्ड न्यूटॅब, राईट.
सो डायपॅक, न्यू टॅब आणि लास्ट वन आहे दॅट इज कॉल्ड शुगर टॅब. सो हे 3 डायल्युएंट्स आहेत. कधी ऐकलं याच्याबद्दल? राईट, करेक्ट. याच्यामध्ये शुगर प्लस इन्व्हर्ट शुगर असतात. सो याच्यामध्ये कॉम्पोजिशन्स असतात 2, 2, 3, 3चे. आपण याला डिटेलमध्ये जाणार आहोत. राईट. सो नेक्स्ट डायल्युएंट आहे दॅट इज कॉल्ड डेक्स्ट्रोज. चलो, सो इथंपर्यंत काही डाऊट आहे का? येस ॲस्पायरंट्स, प्लीज लेट मी नो. सो वी विल गोइंग टू डिस्कस. आता इथून पुढे आपण क्लासिफिकेशनकडे जातोय. एक एक बीट बघतोय. डायल्युएंट्स काय असतात, त्याचे एक्झाम्पल्स किती आहेत. राईट. सो हा जो एक्सिपियंट टॉपिक आहे हा तुमचा डील करतोय तुमच्या कॉन्सेप्टला. राईट. चला, सो इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. लक्षात घ्या. सो सगळे बीट्स या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. ओके. सो फर्स्ट वन, पहिला क्लास आहे दॅट इज कॉल्ड लॅक्टोज. हेडिंग टाका लॅक्टोज. सो लॅक्टोज बद्दल आपण शिकवलेलं आहे. सो लॅक्टोज हा कोण आहे सांगा मला. लॅक्टोज हा शुगर बेस्ड डायल्युएंट आहे का? यस, इट इज शुगर बेस्ड. हा कोणता आहे? हा कार्बोहायड्रेट आहे. राईट. सो लॅक्टोज हा कोण आहे? कार्बोहायड्रेट आहे. पण त्याच्यामध्ये कोणत्या क्लासचा कार्बोहायड्रेट आहे? मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स. सो विच ऑफ द बेस? याचा बेस सांगा मला. राईट. सो लॅक्टोज हा या ठिकाणी तुमचा सो डायसॅकराइडचा कार्ब या ठिकाणी कोण आहे? सो इट इज कम्स अंडर द डायसॅकराइड्स. करेक्ट. सो हा कोणता क्लासिफिकेशन मध्ये येतो? सो इट इज कम्स अंडर द डायसॅकराइड्स. सो दिस लॅक्टोज हा तुमचा या ठिकाणी कुठल्या फॉर्म मध्ये असतो? लॅक्टोज अल्फा लॅक्टोज मोनोहायड्रेट. सो हा हायड्रस लॅक्टोज आहे. पण किती आहे लक्षात? यस. सो ग्लुकोज प्लस काय प्रेझेंट असते याच्यामध्ये? गॅलॅक्टोज. करेक्ट. सो हा अल्फा लॅक्टोज कोण आहे? मोनोहायड्रेट. सो इट कंटेन्स सम हायड्रेट मॉइटी. सो दिस इज कॉल्ड ॲज सो या लॅक्टोजला आपण काय म्हणतोय? हायड्रस लॅक्टोज. दिस लॅक्टोज इज कॉल्ड ॲज अ हायड्रस लॅक्टोज. सो ज्या लॅक्टोजमध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? वॉटर प्रेझेंट आहे. So due to this hydrous compound, whenever the lactose will combine with the amine containing, yes, amine containing, right, लक्षात घ्या, active pharmaceutical ingredient in the right in the presence of right presence of magnesium stearate. So हा कोण आहे? magnesium stearate. So it is an lubricant जो या ठिकाणी यांच्या प्रेझेन्स मध्ये जर सो लॅक्टोज आहे, हायड्रस लॅक्टोज आहे, अमाइन कंटेनिंग एपी आहे, प्लस जर हे असतील सो यू विल गेट द मायलाइड रिएक्शन. सो डार्कनिंग और डार्क स्पॉट या ठिकाणी मिळतात. सॉरी, येलो कलरचे स्पॉट या ठिकाणी मिळतात. सो येलो कलरचे स्पॉट तुम्हाला या ठिकाणी मिळतील. सो या रिएक्शनला आपण म्हणतोय मायलाइड रिएक्शन. ओके. सो इथंपर्यंत क्लिअर करून घ्या. ओके. सो या ठिकाणी हे पॉईंट्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. ओके. सो या ठिकाणी जो हा तुमचा नेक्स्ट बीट आहे पुढचा, सेकंड टाइप ऑफ लॅक्टोज. सो दॅट इज कॉल्ड स्प्रे ड्राईड लॅक्टोज. यस. सो सेकंड टाइप ऑफ लॅक्टोज. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्प्रेड ड्राईड लॅक्टोज. स्प्रेड ड्राईड लॅक्टोजचा एक बीट लिहून घ्या. सो इट कंटेन 3% मॉइश्चर. सो याच्यामध्ये किती पर्सेंट मॉइश्चर आहे? 3. राईट. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. याला किती पर्सेंट मॉइश्चर आहे? 3% मॉइश्चर याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो हा जो आहे स्प्रे ड्राईड लॅक्टोज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डायल्युएंट फॉर द डायरेक्ट कॉम्प्रेशन मेथड. सो डायरेक्ट कॉम्प्रेशन मध्ये हा स्प्रे ड्राईड लॅक्टोज खूप कॉमनली यूज केलेला आहे. याला हायलाइट करा, हे क्वेश्चन विचारलेला आहे. राईट. बट सो व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ दिस स्प्रे ड्राईड लॅक्टोज? सो स्प्रे ड्राईड लॅक्टोज हा डायरेक्ट कॉम्प्रेशन मध्ये आहे. ॲडव्हान्टेज मध्ये अजून एक पॉईंट क्लिअर करून घ्या. ड्यू टू स्प्रे ड्राईंग, सो जो तुमचा क्रिस्टल फॉर्म असतो हा तुमचा कोणत्या फॉर्म मध्ये जातो? अमॉर्फस. सो क्रिस्टल फॉर्म विल गेट कन्वर्ट इन टू द अमॉर्फस. हे पण पॉईंट त्याच्यामध्ये ऍड करून घ्या. ओके. सो क्रिस्टलाइन फॉर्म हा अमॉर्फस मध्ये या ठिकाणी जात असतो. बट व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज? सो डिसएडव्हान्टेज विथ द स्प्रे ड्राईड लॅक्टोज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट विल गेट द डार्कनिंग ऑफ टॅबलेट. सो टॅबलेट ही डार्क होते जर समजा इन एक्सेसिव्ह प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. सो मॉइश्चर जर याच्यामध्ये जर खूप जास्त प्रेझेंट असेल
तर टॅबलेट या ठिकाणी डार्क होते. प्रेझेन्स ऑफ अमाइन ग्रुप, प्रेझेन्स ऑफ या ठिकाणी लिहून घ्या फ्युरल अल्डिहाइड. यस, सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मगाची मी तुम्हाला सेंटेन्स दिलतो की मायलाइड रिॲक्शन जी आहे, सो त्याच्यामध्ये एक करेक्शन करून घ्या. मायलाइड रिॲक्शन ओनली नॉट विथ द अनहायड्रस लॅक्टोज. सो फक्त याच्यासोबत मायलाइड रिॲक्शन नसते, याच्यासोबत पण येऊ शकते बिकॉज इट कंटेन 3% मॉइश्चर. ओके, सो अनहायड्रस लॅक्टोजच्या पुढे लिहून घ्या पुढचा पॉईंट. सो देर इज नो मायलाइड रिॲक्शन किंवा मिलार्ड रिॲक्शन. ओके, सो इथंपर्यंत सगळे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. राईट, सो या पॉईंट्सपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सो दिस इज हाऊ. सो फर्स्ट डायल्युएंट या ठिकाणी आपण क्लिअर केलेलं आहे. सो दिस डायल्युएंट इज कॉल्ड ॲज अ लॅक्टोज. आतापर्यंत जेवढे टॉपिक या ठिकाणी आपण स्टडी केले मॉर्निंगपासून ते या ठिकाणी आतापर्यंतच्या टायमिंगला, सो या टॉपिकमध्ये आपण या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट जो सेशन आहे, जो सेशन कन्सिडर केला जातो फार्मास्युटिक्ससाठी, सो दॅट सेशन इज कॉल्ड ॲज अ टॅबलेट. सो टॅबलेटसोबत आपण मर्ज करत आहोत एक्सिपियंट. एक्सिपियंट आणि टॅबलेटमध्ये अजून एक इम्पॉर्टंट सेक्शन आपण बघितला, सो दॅट इज कॉल्ड इंट्रोडक्शन टू टॅबलेट्स. सो इंट्रोडक्शन टू टॅबलेट्समध्ये सो टाईप्स ऑफ टॅबलेट आपण कव्हर केला. देन आपण मेजरल्या फर्स्ट सेक्शन आपण शिफ्ट करत आहोत, दॅट इज कॉल्ड एक्सिपियंट. यस, सो करेक्ट. हायड्रस फॉर्ममध्ये कंप्रेशन होतं, देर इज नो प्रॉब्लेम विथ कंप्रेशन. राईट, सो हायड्रसमध्ये वॉटर कंटेंट असेल तर डेफिनेटली कॉम्प्रेशन ॲबिलिटी जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू अदर. सो वॉटर कंटेंट कमी असेल तर कॉम्प्रेशन ब्रिट्टल होत असतं, तुम्हाला माहिती आहे, पुढे येईल ते. राईट, सो रोल ऑफ मॉइश्चर कंटेंट अंडर द कॉम्प्रेशन सायकल हे पुढे येणारच आहे. ओके, सो त्याच्यामध्ये हे बीट्स कव्हर करून घ्या. सो एक्सिपियंट आपण स्टार्ट केलं होतं. एक्सिपियंटमध्ये त्याचे असणारे क्लासेस आपण बघितले. सो देर आर 3 टाइप्स ऑफ एक्सिपियंट. So there are 3 base classification of excipients. So based on the origin, natural excipient, synthetic excipient, animal oriented excipient and plant origin excipient. सो त्याचे एक्झाम्पल्स पण आपण बरेच पुढे आहेत, 1-2 नाहीत, खूप आहेत, पण हे एक्झाम येतात हे येत बी नाहीत. फक्त तुम्हाला काय पाहिजे, सो फक्त एक तुमच्या नोट्समध्ये सिस्टमॅटिकपणा असायला पाहिजे म्हणून दिलेले आहेत ते. हां, सेकंड क्लास मात्र खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉल्ड युजेस अँड ॲप्लिकेशन बेस्ड क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स अफेक्ट करणारे एक्सिपियंट, कलरिंग एजंट असेल, फ्लेवरिंग एजंट असेल. सो सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड आपण शिकलेलो होतो त्याचे सो बल्क फॉर्मेशनसाठी. राईट, सो स्टॅबिलायझरसाठी एक्सिपियंट आहे. स्टॅबिलायझर प्रिझर्वेटिव्ह असतील, अँटीऑक्सिडंट असतील, सस्पेंडिंग एजंट असतील, इमल्सिफायर असतील. सोबत डोस ॲक्युरेसीवर काम करणारे त्याच्यामध्ये फिलर असतील, बल्किंग एजंट असतील आणि डायल्युएंट असतील. त्याच्यानुसार या ठिकाणी नेक्स्ट वन आपण प्रोसेसिंग एड्सवर ॲक्ट करणारे एक्सिपियंट्स. सो बाइंडर असतील, डिसइंटिग्रेट असतील. सो त्याच्यामध्ये या ठिकाणी तुमचे ग्लायडंट असतील, अँटी ॲडरंट असतील, लुब्रिकंट्स असतील. सो त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट वन आहे पुढचा डिसइंटिग्रंट. सो डिसइंटिग्रंट कम्स अंडर द रिलीज प्रोफाईल, त्याच्यावर त्याचा इफेक्ट आहे. डिसइंटिग्रंट असतील, पेनिट्रेशन असेल, कोटिंग एजंट्स असतील. सो हे बघत असताना, हे क्लासिफिकेशन क्लिअर करत असताना आपण पुढे प्रोसीड केलं आणि नेक्स्ट बीट या ठिकाणी आपण बघितला जो फर्स्ट क्लास आहे दॅट इज कॉल्ड लॅक्टोज. डायल्युएंटचा पहिला क्लास आपण चालू केला लॅक्टोज. सो देर आर 3 टाइप्स ऑफ लॅक्टोज. एक आहे हायड्रस लॅक्टोज. सो दिस इज कॉल्ड अल्फा लॅक्टोज मोनोहायड्रेट फॉर्म which is actually responsible for the Maillard reaction. Second form आहे that is called spray dried lactose. Spray dried lactose मध्ये हा पहिला क्लास आपण बघितला. So this is called as a 3% moisture containing lactose, ज्याच्यामध्ये हा इट इज मोस्टली ॲप्लिकेबल फॉर द डायरेक्ट कॉम्प्रेशन. आणि या डायरेक्ट कॉम्प्रेशनमध्ये याचा रोल असतो स्प्रे ड्राईडमुळे क्रिस्टलाइन नेचर विल कन्वर्ट इनटू द अमॉर्फस नेचर. बट व्हॉट इज द मेजर डिसएडवांटेज विथ दिस spray dried lactose, that is called darkening of tablet in presence of moisture, amine derivatives and fural aldehyde. सो इथपर्यंत आपण कव्हर केलेला आहे. सो नेक्स्ट बीट आपण बघितला दॅट इज कॉल्ड अनहायड्रस लॅक्टोज. अनहायड्रस आहे, देर इज नो सॉल्वंट, देर इज नो वॉटर इंट्रॅम्पमेंट इन द मॉइटी. आणि जर असं असेल तर विल यस. सो या ठिकाणी असं म्हणू शकतात कपिल दिलेलं आहे मायलाइड रिॲक्शन विथ ओनली द रिड्यूसिंग शुगर. सो त्याच्यासोबत आपण हे पण डिस्कस केलं की याच्यामध्ये देर इज नो वॉटर ड्यू टू दॅट देर इज नो मिलाइड रिॲक्शन. आणि हा क्वेश्चन लास्ट इयर GPAT मध्ये आलेला आहे. सो नेक्स्ट क्लासमध्ये रिमेनिंग टॉपिक
पुढे प्रोसीड केले जातील. सो नेक्स्ट क्लासमध्ये हा तुमचा एक्सिपियंट राईट, नेक्स्ट क्लासमध्ये हा तुमचा एक्सिपियंट फिनिश करून आपण सेकंड सेक्शनकडे एंटर करू, दॅट इज कॉल प्रोसेसिंग पॅरामीटर्स किंवा प्रोसेसिंग सेक्शन जो आहे क्रिटिकल प्रोसेसिंग पॅरामीटर्समध्ये एंटर करणार आहोत. ओके चलो, सो आय होप, सो प्लीज गिव्ह मी द साइन एंड सिम्पटम्स की कसा झाला सेशन हा तुमचा. ओके सो अनहायड्रस लॅक्टसमध्ये कंप्रेशन ॲबिलिटी कमी असते, करेक्ट आहे इंद्रजीत. सो समवॉट, सो या ठिकाणी कंप्रेशन ॲबिलिटी ही तुमची कमी असेल ड्यू टू लॅक ऑफ मॉइश्चर. आणि जर तुम्ही त्याला जर समजा करायला गेलात तर मग त्याचं कन्वर्जन होतं अनहायड्रस फॉर्म इनटू द हायड्रस फॉर्म. सो त्या कंपाऊंडसाठी सुटेबल असतं तुमचं हाय कम्प्रेशन फोर्सेस, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट कॉम्प्रेशन. ओके, वेट ग्रॅन्युलेशन अनहायड्रेससाठी सुटेबल नसतं, हायग्रोस्कोपिक सबस्टन्ससाठी पण सुटेबल नसतं. यस, सो यस यू आर गेटिंग सम फील, यू आर डुईंग सम प्रोजेक्ट इन द इंडस्ट्री. यस, लक्षात ठेवा. सो यू आर डुईंग सम प्रोजेक्ट इन इंडस्ट्री. सो या ठिकाणी राईट येलो डिस्कलरेशन आहे माया. सो त्याला ब्राऊन पण म्हणू शकतात, बऱ्याच बुकमध्ये येलो डिस्कलरेशन पण दिलेलं आहे. ओके, सो सेशन समजून घ्या, व्यवस्थित क्लिअर करा, पॉईंट्स क्लिअर करून घ्या. टॅबलेट हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला माझी चॅलेंज दिलेली आहे की आपण तुमचे जेवढे काही पेजेस आहेत टॅबलेटचे हे तुमचे 5 ते 6 दिवसामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने क्लिअर होऊन जातील. ओके चलो, सो थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.